मनी मानव व्यर्थ चिंता वहाते, अकस्मात होणार होऊन जाते। घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। या ठिकाणी मनाला उपदेश करत असताना समर्थ म्हणतात, मनी मानव व्यर्थ चिंता वाहते। खर तर चिंता करून माणसाचं शरीर घटलं जातंय, मनाला काही फरक पडत नाही। मनाला फरक पडावा असं जर वाटत असेल तर चिंता करण्यापेक्षा चिंतन करावं माणसाने। चिंतनाने अंतःकरणामध्ये बदल होतो, मनामध्ये परिवर्तन होतो। आणि चिंता करतोय तरी कसली हो मनुष्य, कसली चिंता करतोय मनुष्य। बघा ना, समर्थ लहान असताना ज्या वेळेला एक आडगळीच्या कोळीमध्ये बसलेले, आई नारायण नारायण म्हणून शोधते, कुठे गेला माझा नारायण। जेव्हा कळलं की नारायण एका कोपऱ्यात बसून आणि शांत आहे, त्यावेळेला विचारलं याने, अरे इकडे काय करतोय। लहानपणीतलं समर्थांचं उत्तर होतं, चिंता वाहतो विश्वाची, चिंता वाहतो विश्वाची। संत जर विश्वाची चिंता वाहत असतील तर त्या विश्वात आपण पण आहोत ना। देव जर विश्वाची चिंता वाहत असतील, विश्वाची चिंता जर देवाला असेल तर त्या विश्वात आपण आहोत, हे स्मरणात ठेवलं पाहिजे। मग आपली चिंता जर संत वाहतात, आपली चिंता जर देव वाहतात, मग आपण कोणाची चिंता करतोय। मुलाबालांची, घरादाराची, संसाराची, कसली चिंता करतोय आपण। ज्यांची चिंता करतोय खऱ्या अर्थाने आपल्यावरच सगळं अवलंबून आहे का। कधीतरी आपण आपल्याला विचारावं, हे सगळं आपल्यावरच अवलंबून आहे का। आपण जर चिंता केली नाही, आपण जर चिंता वाहिली नाही तर काहीच होणार नाही का। इतरांचं लांब जाऊ द्या, इतरांचा विषय बाजूला सारा, ज्या देहाची चिंता आपण वाहतोय ना, आपल्याच शरीराची, आपल्याच देहाची, त्या देहाला सुद्धा सांभाळणारा देव आहे, परब्रह्म आहे, भगवंत आहे, हे विसरता कामा नये। चाले हे शरीर कोणाचे, सत्य कोण बोलविते हरिविणा, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका। माणसाचं देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणू नये, म्हणून मांडले ते। वृक्षाचंही पान हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे। वृक्षाचं पानही जर त्याच्या सत्तेने हलत असेल ना, तर आपलं सुद्धा सगळं काही कार्य त्या भगवंताच्या सत्तेने घडतंय, होतंय, हे विसरता कामा नये, हे विसरता कामा नये। कसली चिंता वाहतोय आपण। चिंता करताना जी कर्म घडली, जे विचार आपल्याकडे असतील, ज्या पद्धतीने आपण राहतोय, वागतोय, जगतोय, त्याची चिंता आपण करत असतो। बाकी आपल्याकडे दुसरी चिंता आली नसेल विश्वाची, ती चिंता तर कधीच नसणार आहे आपल्याला। ती चिंता फक्त आणि फक्त संतांनी करावी। ते अनंत उपकार संतांचे आपल्यावर आहेत। कितीही काही केलं तरी आपण त्याची परतफेड करू शकत नाही। काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यांची व्हावी उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, असं मांडले बघा। म्हणून ते विश्वाची चिंता वाहतात। तो देव परब्रह्म पांडुरंग परमात्मा श्रीराम प्रभू विश्वाची चिंता वाहतात। आपण कोणाची चिंता, आपण कसली चिंता करतोय।
मग चिंता जर बाजूला सारायची आहे ना, आपलं भविष्यकाल उज्ज्वल असावं, उत्तम असावं असं जर वाटत असेल तर वर्तमान कालामध्ये आता चिंता करण्यापेक्षा देवाचं, भगवंताचं चिंतन करा, भविष्यकाल आपला उत्तम असेल. या ठिकाणी आम्हाला समर्थ ओळख करून देत असताना काय म्हणतात, अरे चिंता करण्यापेक्षा ज्या कर्मामुळे तुझ्याकडे चिंता येते ती कर्म बदल ना. ज्या कर्मांमुळे आपण विचारग्रस्त होतो, ज्या कर्मांमुळे आपण चिंता करतो, ज्या गुणांमुळे आपण चिंता करतो, ते गुण बदला, ती कर्म बदला, ते विचार बदला. चिंता करण्याची वेळ येणार नाही. चिंता करण्याची वेळ येणार नाही. पोट भरायची चिंता, अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 प्रकारच्या गरजा आहेत. असं म्हणतात, चोच निर्माण करण्याच्या आधी भगवंताने दाना निर्माण केलेले आहे. आपल्याला या जगामध्ये जन्माला घालण्याच्या आधी देवाने आपली व्यवस्था केलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी मांडलेलं आहे, क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथून. भूक लागणे, तहान लागणे, आळस, निद्रा आणि उत्पत्ती, मैथून. प्राण्या पक्ष्यांकडे सुद्धा हे 5 भाग आहेत. त्यांनाही तहान लागते, त्यांनाही भूक लागते, त्यांनाही आळस आहे, त्यांनाही निद्रा आहे, तेही उत्पत्ती करतात. एवढ्यासाठीच जर आम्ही चिंता करत असो आणि एवढ्यासाठी जर चिंता करून त्याच्यामध्ये जर आम्ही शेवटचा निरोप घेत असो, आमचं आयुष्य जर त्या चिंतेमध्ये जर आम्ही घालवत असो, तर सांगा ना, त्या प्राण्या पक्ष्यांमध्ये आमच्यामध्ये काय फरक आहे? मग प्राणी पक्षी सुद्धा भूक लागते, त्यांची भूक भागली जाते, फक्त चिंता आम्हालाच, आमची भूक भागते की नाही. प्राण्या पक्ष्यांनाही तहान लागते, त्यांची तहान भागली जाते. माणूस कशा कशामध्ये तहान भागवतोय ते त्याचं त्यालाच माहिती, आणि आपल्या आयुष्याची वाट लावून घेत आहे. कशा कशामध्ये तहान भागवतोय ते. प्राणी पक्षीच्या गोष्टीकडे ढुंकून बघत नाहीत. किती आवडीने मनुष्य पितोय बघा ना. काय तहान आहे माणसाची, कशा प्रकारची तहान आहे माणसाची. एखाद्याचा संसार त्या व्यसनाने उद्ध्वस्त झालेला आहे, माणूस डोळ्याने पाहत असतो, पण तरी सुद्धा ते व्यसन करत असतो, तरी सुद्धा ते व्यसन सोडत नाही मनुष्य. म्हणून या दासबोधामध्ये समर्थाने मांडलेले, पशु पक्षी गुणवंत त्यास कृपा करती समर्थ. का? नांगर सोडल्यानंतर शेतावर एकदा तो तो झुक्यार बाजूला केला की बैल बरोबर घरी येतात. नांगऱ्याला मात्र शोधावं लागतंय, कुठल्या पर्यात पडलेला आहे, कुठल्या शेतात पडलेला आहे. कर्म बदला, चिंता करायची वेळ येणार नाही. विचार बदला, चिंता करायची वेळ येणार नाही. कसली चिंता करतोय आपण? जर क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथून या 5 भागांची आम्ही चिंता करत असू, एवढंच कार्य करून, आमची भूक भागून, आमची तहान भागून, उत्पत्ती करून, आळस, निद्रा करून जर आम्ही या जगाचा निरोप घेत असो, तर प्राण्या पक्ष्यांमध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक आहे सांगा ना. म्हणून चिंता करण्यापेक्षा चिंतन करावं, म्हणजे कर्मामध्ये बदल होईल, म्हणजे विचारामध्ये बदल होईल. काय कसे समर्थाने या ठिकाणी ओळख करून दिले बघा. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते. मानव हा शब्द मांडलेला आहे, कुठल्या प्राण्याचा, पक्षाचा, जीवाचा विचार त्या ठिकाणी मांडलेला नाहीये. मानव चिंता वाहते. किती चिंता वाहते? 7 पिढ्यांना पुरेल एवढं धन संपत्ती त्याच्याकडे आहे, तरी तो चिंता करतोय. कसली? 8व्या पिढीचं काय होईल? अरे आता तुझंही ते काय व्हायला आले ते बघ पहिले, तू स्वतःसाठीच. आम्ही आमच्या मुलांची, आम्ही आमच्या बाळांची, आम्ही आमच्या घराची, दाराची, संसाराची चिंता वाहून 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 आम्हाला कधी वृद्ध पण येत आहे ते आम्हालाही कळत नाही. ज्या वेळेला हातपाय चळचळा कापायला लागतात, कुठल्याही प्रकारे आपलं काम आपण करू शकत नाही, दुसऱ्याचा आधार घेतल्याशिवाय आपण कुठलंही काम करू शकत नाही, कार्य करू शकत नाही. आपलंच काम ज्या वेळेला आपण करू शकत नाही, दुसऱ्याचा आधार घेतल्याशिवाय, हे जेव्हा त्याला कळतंय त्यावेळेला तोच पश्चाताप करत असतो. अरे ज्या चिंतेमध्ये मी अख्खं आयुष्य घालवलं,
सगळ्यांसाठी जगलो रे, सगळ्यांची चिंता केली रे मी, पण माझा स्वतःसाठी मात्र जगायचं राहून गेलं, माझा स्वतःचा विचार मात्र करायचा राहून गेला. माणूस सगळ्यांसाठी सगळं काही करत असतो, पण स्वतःला मात्र विसरत असतो. माणूस सगळ्यांसाठी जगत असतो, पण सगळ्यांसाठी जगता जगता स्वतःसाठी मात्र जगायचं राहूनच जाते माणसाचं. ही वेळ शेवटच्या वेळेला आठवते, हे सगळं कार्य त्याला शेवटच्या वेळेला आठवत आहे. आणि म्हणून अकस्मात होणार होऊन जाते, अकस्मात होणार होऊन जाते. जी कर्म आपले असतील ना, जे विचार आपले असतील त्याप्रमाणे पुढे होत आहे. मग चिंता करण्यापेक्षा कर्म बदला, विचार बदला. अकस्मात जे होणार आहे ना तेही चांगलं होईल मात्र निश्चित. आमच्या वाट्याला जर दुःख येत असेल तर आम्ही शोधलं पाहिजे पापकर्म घडतात. आम्हाला जर शोक करायचा वेळ येत असेल तर आम्ही शोधलं पाहिजे आमच्या अंतःकरणामध्ये अभिमान आहे का, अहंकार आहे का, कुठल्या प्रकारची वाईट कर्म आहेत का, हे शोधलं पाहिजे आम्ही. अकस्मात होणार होऊन जाते, कर्माप्रमाणे जर पुढे होतंय सगळं काही. जे मी काल ग्रहण केलं, जे मी काल काही खाल्लं, त्याचा दुष्परिणाम जर आज माझ्या शरीरावर मला दिसून येत असेल तर तो दुष्परिणाम जो झालेला आहे त्याची चिंता करण्यापेक्षा जे काल खाल्लंय ते याच्या पुढे कधीही खाणार नाही याचा विचार माणसाने करायला हवा. कारण ते त्रासदायक आहे, त्याचा त्रास झालेला आहे मला. चिंता करून परिवर्तन घडत नसतंय, विचार करून परिवर्तन घडत असतंय. अंतःकरणामध्ये तो शोधबोध आपण घेतला पाहिजे. अंतःकरणामध्ये हे संतांचे विचार आपण पोहोचवले पाहिजे. बाकी संसारासाठी, प्रपंचासाठी तुम्ही आयुष्यभर जरी चिंता केली तरी शेवटी पश्चाताप आहे, पश्चाताप आहे शेवटी. अकस्मात होणार होऊन जाते, जे व्हायचं ते जर होतच असतंय तर मग आम्ही चिंता कसली करतोय. आज चांगला राहायचा विचार करा, उद्या चांगले दिवस पाहायला मिळतील. सद्गुण, सद्विचार, सदाचरण, सत्कर्म करा. सद्गती ठेवलेली आहे, सद्गती ठेवलेली. कारण हे गुणावर सगळं अवलंबून आहे, हे कर्मावर सगळं अवलंबून आहे. अकस्मात होणार होऊन जाते, घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे. जे पण काही भोग येतात ना, बरे किंवा वाईट, कर्मयोगे. ज्या पद्धतीने माझे डोळे कर्म करतात त्या पद्धतीने त्यांना भोगायचं येतंय. ज्या पद्धतीने माझे कान कर्म करतात त्या पद्धतीने त्यांना भोगायचं येतंय. माझं शरीर, माझी इंद्रिय ज्याप्रमाणे कर्म करतात त्याप्रमाणे त्यांना भोगायचं येतंय. कर्मयोगे सगळं काही आहे, कर्मयोगे सगळं काही घडत असतं. कर्मच आपलं आयुष्य ठरवत असतात, कर्मच आपलं जीवन ठरवत असतात, कर्मच आपलं आयुष्य घडवत असतात आणि कर्मच आपलं आयुष्य बिघडवत असतात. कर्मच आपलं जीवन घडवत असतात आणि कर्मच आपलं जीवन बिघडवत असतात. म्हणून घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे. जर सगळं काही कर्मावर अवलंबून आहे तर आम्ही कर्म कशी करावीत, कसं जगावं याचा विचार केला पाहिजे. हो, चांगली कर्म जर घडली तर लोक देवासारखा म्हणून बोलतात, पण वाईट कर्म जर घडली ना तर त्याला नको त्या नावाने त्या ठिकाणी बघितलं जातंय, नको त्या नावाने त्याला ओळखलं जातंय. आणि म्हणून जर कर्म ज्या पद्धतीने असतील त्या पद्धतीने जर आम्हाला पुढे सगळं काही पाहायला मिळतंय, सगळे काही भोग भोगायचे येतात, तर मग आमच्या बुद्धीचा वापर आम्ही केला पाहिजे. जी काही देवाने सदसद विवेक बुद्धी आम्हाला दिलेली आहे सार आसार निवडण्याची, तशी कर्म जर आम्हाला निवडता येत नसतील, विचार जर आम्हाला निवडता येत नसतील, तर मग शेवटच्या चरणामध्ये त्याची ओळख समर्थ या ठिकाणी करून देतात. मतिमंद ते खेद माणी वियोग. मतिमंद म्हणजे काय? देवाने दिलेल्या बुद्धीचा वापर परमार्थासाठी करत नाही, हितासाठी करत नाही, काहीतरी चांगलं घडावं म्हणून करत नाही, चांगल्या प्रकारची कर्म आपल्याकडे निर्माण व्हावीत म्हणून करत नाही. म्हणून त्याला मतिमंद म्हटलेलं आहे.
मती मंद ते खेद मानी वियोगे, त्याला खेदच करावा लागते, कारण वियोग घडलेला असतो त्या ठिकाणी, खेद करावा लागतोय. तो खेद करायला लागू नये असं वाटत असेल तर चांगलं जगा, चांगलं वागा, सत्कर्म करा, सद्गुण आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण करा. निश्चित आपलं जीवन, आपलं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.